Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Welcome you all in Vishwas Easy Learning. Last period we have seen transformation of sentence and interchange of negative and affirmative. We have changed some sentence with the rule of first and second from negative to affirmative. But in this session we are going to see next rule of changing negative to affirmative. आजच्या तासिकेमध्ये आपण पुढील रूल बघणार आहोत. पुढील नियम जे निगेटिव्ह टू अफर्मेटिव्हचे आहेत त्यानुसार आपण याचं वाक्य रूपांतरण करूया. आपण बघितलं होतं की नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करताना काळाच्या मूळ रूपात कुठलाच बदल होता कामा नये. त्याचा अर्थ निगेटिव्ह मध्ये जो आहे तोच होकारार्थीमध्ये देखील असायला पाहिजे. जरी आपण त्यातून नॉट काढला परंतु नॉट काढला म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी शब्द घेऊन अफर्मेटिव्ह रूपांतर करणं गरजेचं असतं. तर याचाच पुढील नियम जे आहेत, पुढील आणखी जे रूल्स आहेत त्या रूलचा आपण क्रमाने विचार करूया. तिसऱ्या प्रकारचा जो रूल आहे तो म्हणजे ऑक्झिलरी शाल, शूड, कॅन, कुड, नंतर मे, माइट यासारखे जर ऑक्झिलरी असेल तर कशा पद्धतीनं निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह मध्ये रूपांतर करायचं, कशा पद्धतीनं नकारार्थी वाक्याचं होकारार्थी रूपांतर करायचं ते बघूया. तर त्यासाठी आपण काही वाक्य घेतलेलं आहे निगेटिव्ह मध्ये असणारे आणि ते कशा पद्धतीने अफर्मेटिव्ह मध्ये होतील ते. तर बघा की आपण दोन कॉलम केलेले आहेत, निगेटिव्ह वाक्याचा आणि दुसरा अफर्मेटिव्ह वाक्याचा. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव टेकन, वी शॅल नॉट फॉरगेट द ग्रेट डीड्स ऑफ आवर सोल्जर्स. म्हणजे आम्ही आमच्या सैनिकांचं जे काही कार्य आहे ते कधीही विसरणार नाही. हे दिलेलं आहे आपल्याला निगेटिव्ह मध्ये नॉट असल्यामुळे. आता आपल्याला होकारार्थी करायचं असेल, अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीने करू. तर आपलं सूत्र जे ठरलेलं होतं ते म्हणजे शो. शो हे सूत्र डब्ल्यू. शो, एस मीन्स सब्जेक्ट म्हणजे करता, ओके, एच मीन्स हेल्पिंग वर्ब जो दिलेला असेल तो, आणि ओ डब्ल्यू मीन्स अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड, ओके. हा जो महत्वाचा सूत्र आहे ते आपण कधीही विसरायचं नाही. म्हणजे निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करताना ज्या ज्या वाक्याला हे लागू पडतं ते आपण या शो नुसार चेंज करूया. तर बघूया की पहिल्या वाक्याचं कशा पद्धतीने रूपांतर होईल. वी शॅल नॉट फॉरगेट द ग्रेट डीड्स ऑफ आवर सोल्जर. ओके, नाउ व्हॉट इज yes here, subject means we, write down as it is. H means helping word, so what is helping word here? Shall means auxiliary shall given here. Okay, now not we have to remove. याला नॉट काढायचा आहे तर फॉरगेट दिलेला आहे, तर फॉरगेटच्या अपोजिट वर्ड्स माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला पहिलेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह चेंज करताना आपल्याला अगदी साधा सोपा आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांची जोडी माहित असणं आवश्यक आहे. जो तिथे ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब दिलेला असेल तर त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्धार्थी शब्द माहित असणं आपल्याला खूप गरजेचं असतं. तर फॉरगेट म्हणजे विसरणे, तर आपल्याला विसरण्याच्या अपोजिट शब्द माहित असला पाहिजे, तो म्हणजे रिमेंबर. वी शॅल रिमेंबर. Remember, REMEMBER. We shall remember the great deeds means कार्य किंवा कृत्य of our soldiers. सोल्जर्स सारखेच आपल्या ग्रेट लीडर्स जे होते त्यांचे देखील कार्य आपल्याला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. सो अवर आन्सर इज रेडी. सो अवर क्वेश्चन वॉज वी शॅल नॉट फॉरगेट द ग्रेट डीड्स ऑफ अवर सोल्जर्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो
की आम्ही आमच्या सैनिकांनी केलेलं कार्य कधीही विसरणार नाही. फ्युचर टेन्स. अँड आन्सर इज रेडी. सो अँड आन्सर इज वी शाल रिमेंबर द ग्रेट डीड्स ऑफ अवर सोल्जर्स. म्हणजे आम्ही आमच्या सैनिकांचं कार्य, सैनिकांनी केलेलं कृत्य सदैव आठवणीत ठेवू, म्हणजे लक्षात ठेवू. डू यू अंडरस्टँड? सो इट इज अवर आन्सर अँड देयर इज नथिंग एनी means mistakes in this sentence, so you will get out of marks. Now second sentence, his boss cannot approve his design. cannot म्हणजे तो म्हणजे त्याचा बॉस किंवा त्याचा मालक त्याची डिझाईन अप्रूव्ह करू शकत नाही. ओके, अप्रूव्ह करू शकत नाही मीन्स नकार, नॉट गिवन हिअर, सो इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. नाउ वी हॅव टू चेंज इनटू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला होकारार्थी करायचं आहे. कशा पद्धतीने करू? आपलं सूत्र तेच, शो. येस मीन्स सब्जेक्ट, येस मीन्स हेल्पिंग वर्ब्स, ओ मीन्स opposite and W means word, opposite words. Okay, his boss cannot approve his design. Now start. Yes means subject, his boss. Okay, boss. Then can is a helping verb, so write down as it is, can. आता झालं आपल्याला घ्यायचं OW. OW means opposite words. So approve is given here. Approve means मान्यता देणे किंवा स्वीकारणे किंवा संमती देणे. So approve opposite is very easy. It is called disapprove. Disapprove. And remaining sentence, his design. म्हणजे त्याचा काय होतं, त्याचा अर्थ असा होता प्रश्नाचा की त्याचा मालक त्याची डिझाईन अप्रूव्ह करू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी उत्तर असं झालं, हिज बॉस कॅन डिसअप्रूव्ह हिज डिझाईन. म्हणजे त्याचा मालक त्याची डिझाईन काय करू शकतो, रिजेक्ट करू शकतो. डिसअप्रूव्ह मीन्स रिजेक्ट करणे किंवा नाकारू शकतो. ओके ओके, सेम मिनिंग ऑफ दिस टू सेंटेन्स. म्हणजे निगेटिव्हचा अर्थही तोच झाला आणि अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी म्हणजे नॉट काढून जो वाक्य तयार झालं त्याचा अर्थ देखील तोच राहिला, त्याचा मूळ अर्थ देखील सेम राहिला. ओके, तर आता तिसरं वाक्य बघूया. तिसरं वाक्य आहे, वी शुड नॉट वेस्ट टाइम. आपण वेळ वाया घालवला नाही पाहिजे किंवा आपण वेळ वाया घालवला नाही पाहिजे. वी शुड नॉट वेस्ट द टाइम्स. अँड व्हॉट इज अवर फॉर्म्युला टू चेंज फ्रॉम निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह? अवर फॉर्म्युला इज शो. सो व्हॉट इज फॉर्म्युला? येस मीन्स सब्जेक्ट, एच मीन्स हेल्पिंग वर्ब, ओ मीन्स अपोजिट वर्ड and W means word. Okay, we. Write down. Yes means subject. So subject, what is subject here? We. Then H means helping verb. So what is helping verb here? Should. Okay, should. And then not we have to remove and we have to take opposite words of waste is save. Save. Okay. And time opposite means time as it is. Now our answer is ready. So what is answer? We should not waste time. And answer is we should save time. म्हणजे आपण वेळ वाया घालवला नाही पाहिजे आणि आपण त्याचं उत्तर अफर्मेटिव्ह मध्ये काय केलं, आपण आपला वेळ वाचविला पाहिजे किंवा राखून ठेवला पाहिजे. सो दिस इज द सेंटेन्स ऑफ गिव्हिंग थर्ड रूल. And we have changed from negative to affirmative. Okay, तर तुम्हाला या तिसऱ्या रूलचे जे काही वाक्य आहे किंवा नियमानुसार दिलेले जे निगेटिव्ह मधून, नकारार्थी मधून होकारार्थी करायचं ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ठीक आहे. नाउ स्टुडंट, लेट अस सी द नेक्स्ट रूल मीन्स रूल नंबर 4 व्हाईल चेंजिंग फ्रॉम निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. पुढला नियम म्हणजे नियम क्रमांक 4 जो निगेटिव्ह मधून अफर्मेटिव्ह म्हणजे नकारार्थीचं होकारार्थी करताना उपयोगात आणायचा आहे. त्यामध्ये दिलेला राहील नो सुनर डू डज डीड. आणि त्याचं रूपांतर कशा पद्धतीनं, म्हणजे नो सुनर आला म्हणजे निगेटिव्ह आला आणि त्याचं जर अफर्मेटिव्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं ते इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. समजा नो सुनर हा जर शब्द आलेला असेल सुरुवातीला तर नो सुनर डू असेल तर क्रियापद तेच राहील. नो सुनर डज असेल तर क्रियापदाला येस किंवा येस लागेल. नो सुनर डीड असेल तर क्रियापदाचं V2 घ्यायचं अफर्मेटिव्ह मध्ये आणि नो सुनरच्या ऐवजी घ्यायचं आपल्याला ॲज सून ॲज.
आणि त्याचा जो कनेक्टर वर्ड असतो तो म्हणजे दॅन. तर दॅन काढून टाकायचं आणि ठेवायचा कॉमा, द्यायचा काय कॉमा. तर पुन्हा लक्षात घ्या, नो सोनर डू किंवा डज किंवा डीड येतं तर ते काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी घ्यायचं ॲज सून ॲज, आणि दॅन काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी लिहायचं कॉमा. तर जेव्हा आपण या प्रकारचे वाक्य सोडू तेव्हा तुम्हाला पूर्णतः लक्षात येईल की कशा पद्धतीनं या नो सोनरचं म्हणजे निगेटिव्ह वाक्याचं होकारार्थीमध्ये रूपांतर करायचं. तर पहिलं वाक्य बघूया. सो व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन? नो सोनर डू माय पॅरेंट्स कम बॅक दॅन वी शॅल गो आउट. म्हणजे जोपर्यंत माझे वडील आई बाबा येत नाही तोपर्यंत आपण घराबाहेर निघू शकणार नाही किंवा निघणार नाही. सो इट इज गिवन हॅव्हिंग नो मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स अँड वी हॅव टू चेंज इनटू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला होकारार्थी करायचं आहे. तर कशा पद्धतीने होईल लक्षात घ्या. आपल्या सूत्रानुसारच लक्षात ठेवा. नो सूनर च्या ऐवजी काय घ्यायचं आहे? ॲज सून ॲज घेतला आपण, ॲज सून ॲज. ओके. नंतर इथे बघा डू दिलेलं आहे म्हणजे क्रियापदाचं तेच रूप राहणार. म्हणजे दिलेलं काय राहील? ॲज सून ॲज, नंतर माय पॅरेंट. ओके. इथे दिलेलं आहे कम बॅक, तर डू असल्यामुळे तोच ठेवायचा आहे, कम बॅक. ओके. ॲज सून ॲज माय पॅरेंट कम बॅक, दॅन काढून टाकायचं आपल्याला, रिमूव्ह दॅन, आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे? कॉमा घ्यायचा आहे. दॅन काढला, वी शाल गो आउट, आपण बाहेर जाणार किंवा. ओके. तर आवर आन्सर इज रेडी. सो क्वेश्चन वाज नो सूनर डू माय पेरेंट्स कम बॅक देन वी शॅल गो आउट, अँड आन्सर इज इन अफर्मेटिव्ह सेंटेन्स ॲज सून ॲज माय पेरेंट कम बॅक वी शॅल गो आउट. जसे माझे पालक, ॲज सून ॲज मीन्स जसे, जेवढ्या लवकर, जसे माझे आई वडील येतील किंवा आई वडील येतील तेव्हाच आपण घराबाहेर निघणार किंवा घराबाहेर जाणार. ओके. सो दिस इज फर्स्ट सेंटेन्स हॅव्हिंग नो सूनर डू. ओके. नाउ सेकंड सेंटेन्स. सो व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? नो सूनर डज he go to his office then he will announce this news there. जोपर्यंत जसा तो ऑफिसमध्ये जाणार नाही, जोपर्यंत तो ऑफिसमध्ये जाणार नाही, कार्यालयात जाणार नाही, तोपर्यंत तो या बातमीची अनाउन्समेंट किंवा घोषणा करणार नाही. सो दिस इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स अँड वी हॅव टू चेंज इनटू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला याचं होकारार्थी बनवायचं आहे. म्हणून आपलं सूत्र काय आहे? नो सूनर असेल त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे? ॲज सून ॲज. ॲज सून ॲज. चला घेतलं. नंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी की ॲज सून ॲज घेतलं. नो सूनरच्या डज असल्यामुळे आपल्याला काय घेणं आवश्यक आहे? तर क्रियापदाला काय लावणं आहे? येस किंवा इएस. ॲज सून ॲज ही डज असल्यामुळे गोज होणार. ॲज सून ॲज ही गोज टू हिज ऑफिस, जसंच्या तसं वाक्य लिहायचं अप टू दी दॅन. ऑफिस लिहिलं, दॅन काढायचं आपल्याला नियमानुसार. दॅन काढलं, काय द्यायचं आहे? कॉमा. नंतर ही विल अनाउन्स this news there. Okay. So our answer is ready. So what is answer? As soon as he goes to the office, his office, जसा तो त्याच्या कार्यालयात जाणार, he will announce this news there. तो काय करणार? या बातमीची घोषणा करणार. सो दिस इज अवर आन्सर विदाउट नॉट मीन्स हा झाला होकारार्थी आणि हे झालं नकारार्थी. ओके. आता नो सूनर चा पुढला वाक्य आहे ते म्हणजे पुढलं वाक्य आहे नो सूनर डीड. कारण की नो सूनर एकटं लागत नाही, त्यासोबत डू असतं किंवा डज असतो किंवा डीड राहणार. तर तिसरं वाक्य आहे डीडचं. नो सूनर डीड शी कम टू द क्लास. जशी ती वर्गात येत नाही, दॅन स्टुडंट स्टूड अप, तसे विद्यार्थी काय झाले? उभे झाले असं म्हणतात. तर आपल्या नियमानुसार काय आहे? नो सूनर जिथे येणार तिथे आपल्याला काय घ्यावं लागणार? अफर्मेटिव्ह मध्ये ॲज सून ॲज.
जशी ॲज सून ॲज लिहिलं. आता डीड असल्यामुळे डीड शी कम, डीड कम मीन्स V2. डीड जिथे राहील तिथे क्रियापदाचं दुसरं रूप आलंच पाहिजे. मीन्स नो सून ॲज सून ॲज शी कमचं काय होणार, केम टू दी क्लास. As soon as she came to the class, then काढून टाकायचं आणि काय घ्यायचंय, कॉमा. स्टुडंट स्टूड अप, विद्यार्थी काय झाले, उभे झाले. जशी ती वर्गामध्ये आली, जसा तिने वर्गामध्ये प्रवेश केला तसेच विद्यार्थी जागेवरून उठून उभे राहिले. सो दिस इज द टाइप ऑफ 4 rule 4. And what is given in this rule 4? No sooner. And what we have to take instead of no sooner? As soon as. Do असेल तर तेच क्रियापद ठेवायचं. डज असेल तर क्रियापदाला येस किंवा येस लावायचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये. आणि डीड असेल तर क्रियापदाचं काय करायचं, V2 करायचं, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. आणि दॅन ऐवजी काय करायचं, दॅन शब्द काढून टाकायचा. जो कंजक्शन म्हणून यूज होतो तो काढायचा आणि त्याच्याऐवजी काय द्यायचा, कॉमा द्यायचा. तर हा झाला चौथा नियम. आणि या चौथ्या नियमाचं नकारार्थीतून होकारार्थी रूपांतर करणे. ओके, आणि हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजले असाल याची मला पूर्णतः खात्री आहे. त्यानंतर आपण पुढला नियम बघूया, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना कुठल्या पद्धतीनं बदल करायचा ते. ठीक आहे स्टुडंट, लेट अस सी द रूल नंबर 5. द रूल नंबर 5 कंटेन्स विथ नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात नॉट ओनली आणि त्यामध्येच बट ऑल्सो जर असेल तर अशा वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स मधून अफर्मेटिव्ह सेंटेन्स करणं, म्हणजे नकारार्थीतून होकारार्थी रूपांतर करताना कुठल्या गोष्टी किंवा बाबी लक्षात ठेवायच्या हे महत्वाचं आहे. तर पाचव्या नियमानुसार ज्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो असेल तर त्या वाक्यामध्ये नॉट ओनली काढून घ्यायचा आणि बट ऑल्सोच्या ऐवजी काय लिहायचं, ॲज वेल ॲज, आणि वाक्य जसंच्या तसं. तर ते कशा पद्धतीनं होणार किंवा ते कशा पद्धतीने सोडवायचे आपण एक्झाम्पल्सद्वारे, उदाहरणाद्वारे बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल इज including not only but also. So they not only played well but also won the match. This is our sentence including not only but also. मग आपलं सूत्र आहेच की नॉट ओनली आणि बट ऑल्सो असणाऱ्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज घ्यायचं आहे, परंतु त्याच्या आधी काय करायचं आहे, नॉट ओनली काढून टाकायचं आणि बट ऑल्सोच्या ऐवजी ॲज वेल ॲज घ्यायचं. मग बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन आन्सर. They played well. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी आधी काय काढून घ्यायचं, नॉट ओनली काढून घ्यायचं. मग दे घेतल्यानंतर नॉट ओनली आहे त्यामुळे ते काढलं. नंतर काय, दे प्लेड वेल लिहिलं. आता बट ऑल्सोच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲज वेल ॲज. तर दे प्लेड वेल आणि लिहायचं आहे ॲज वेल ॲज. लिहिलं. दे प्लेड वेल ॲज वेल ॲज आणि दुसरं वाक्य जोडायचं, ॲज वेल ॲज ओन द मॅच. म्हणजे त्या वाक्याचा असा अर्थ होता, म्हणजे म्हटलं ते चांगलेच खेळले नाही तर ते सामना देखील जिंकले. आणि आपल्या उत्तराचा देखील होकारार्थी जेव्हा आपण रूपांतरित केलं तेव्हा त्याचा देखील अर्थ तोच झाला, ते चांगले खेळले आणि सोबतच ते सामना देखील जिंकले. म्हणजे याच्यामध्ये नकार आलाच नाही, फक्त आला होकार. ओके, तर या पद्धतीने आपल्याला पुढील देखील वाक्य सोडवायचे आहे. तर दुसरं वाक्य बघूया की कुठल्या पद्धतीचं आहे. तर विच इज सेकंड सेंटेन्स, ही वॉज नॉट ओनली अ डॉक्टर बट ऑल्सो अ सोशल वर्कर. तो एक वैद्यच नाही तर तो एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. म्हणजे तो एक डॉक्टरच नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे, समाजसेवक देखील आहे. सो इट इज गिवन नॉट ओनली बट ऑल्सो हॅव्हिंग निगेटिव्ह.
sense. Now we have to change into affirmative sentence having positive sense. So how we will change it? So write down first of all subject he. Okay, then was, then not only we have to remove, and so what, he was a doctor, and as well as remove not only and keep direct subject, he was a doctor, then remove but also and keep as well as. remove काय करायचं, म्हणजे but also काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी घ्यायचं as well as आणि लिहायचं दुसरं शब्द अ सोशल वर्कर. ओके, तर हे झालं अशा पद्धतीने आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी. बघा इथे म्हटलेलं आहे तो डॉक्टरच नव्हता परंतु तो एक समाजसेवक देखील होता. आणि आपलं वाक्य होकारार्थी कसं झालं, ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता, सोबतच काय होता, सोशल वर्कर समाजसेवक देखील होता देखील. ओके, म्हणजे या पद्धतीने आपल्याला निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करता आलं. आणि तिसरं वाक्य पुन्हा बघूया आपण, की याच्यामध्ये देखील नॉट ओनली बट ऑल्सो आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ऍज वेल ऍज घेऊन हे होकारार्थी करायचं आहे. सो थर्ड एक्झाम्पल इज शी इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो ऑनेस्ट गर्ल. म्हणजे ती हुशारच नाही आहे, सोबतच ती काय आहे, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक मुलगी देखील आहे. सो दिस इज हॅव्हिंग निगेटिव्ह सेन्स अँड वी हॅव टू चेंज इनटू पॉझिटिव्ह सेन्स. आपल्याला नकारार्थातून काय करायचं आहे, होकारार्थी करायचं आहे. तर आपल्या सूत्रानुसार काय आहे, जसं तसं लिहिणार, सहाय्यकारी क्रियापद जसं तसं लिहिणार, नॉट ओनली काढून टाकणार, रिमूव्ह नॉट ओनली. मग काय घेणार, शी इज क्लेवर, डायरेक्ट ऍडजेक्टिव्ह घेणार, शी इज क्लेवर. नंतर बट ऑल्सो देखील रिमूव्ह, बट ऑल्सो देखील काढून टाकावं लागणार आणि त्याच्याऐवजी काय घ्यावं लागणार, ऍज वेल ऍज. ते बट ऑल्सो काढून टाकलं आणि ऍज वेल ऍज घेतलं आणि डायरेक्ट घ्यायचं आहे सेकंड ऍडजेक्टिव्ह, आणि सेकंड ऍडजेक्टिव्ह इज ऑनेस्ट गर्ल, ऑनेस्ट गर्ल. ओके, नाउ our answer is ready. So what is our answer? She is clever as well as honest girl. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे ती हुशार मुलगीच नाही तर सोबतच म्हणजे प्रामाणिक मुलगी देखील आहे. ती हुशारच नाही तर प्रामाणिक मुलगी देखील आहे. तर अशा पद्धतीनं रूल 5, according to rule 5 means having not only but also we have changed this negative sentence into affirmative sentence. So I hope that you understood all types of sentence very well. Okay, so thanks for watching this video up to the end. Now next session we will see next rule up to 6 to 9 rule in next video. Okay, so don't miss to subscribe our channel. For your guidelines we have written some examples in description box to solve such type of sentence from negative to affirmative sentence. So don't miss to solve this sentence which is given with the link of exercise.